नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. आपल्याला माहीत आहे की जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला काय करायचं, तुम्हाला फॉर रेग्युलर अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. आपण प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो. तर चला आता बघूया आज जे तुम्ही बघताय थंबनेलमध्ये. तर जी-एम-सी धुळेची जी एक्झाम डेट आली आहे त्या संदर्भात माहिती देतो मी. ऑलरेडी आपण बघा मित्रांनो, तुमची कमेंट्स नेहमी यायची की जी-एम-सीची डेट, जी-एम-सी धुळेची एक्झाम डेट कधी येईल, आणि मी तेव्हाच तुम्हाला माहिती दिली होती की हा जो महिना आहे म्हणजेच आपला सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगमध्ये याची एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. आणि शेवटी जी आपली माहिती होती ती खरी ठरली आणि सप्टेंबर म्हणजेच आता या महिन्यामध्ये तुमची एक्झाम आहे. जर तुम्हाला याची हॉल तिकीट डाउनलोड करायची, तसे तुम्हाला त्या लिंकवर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करायचं. तर हॉल तिकीटची लिंक पण मी तुम्हाला दाखवतो. आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती गेलो की इथं बघा, ऑलरेडी हा मेसेज टाकलेला आहे. तुम्हाला ही डायरेक्ट लिंक मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर इथे जाऊन तुम्हाला तुमचे हॉल तिकीट्स डाउनलोड करता येतील आणि त्या संदर्भात जे काही तुम्हाला आहे ते ईमेल आणि मेसेज संदर्भात संपूर्ण सूचना तुम्हाला दिली जाईल. त्यानंतर तुम्हाला आपल्या लिंकवरती क्लिक करून जे काही तुमचं रजिस्ट्रेशन आय डी, ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहे. तर इथे बघा, अर्जाची संख्या कमी असल्यामुळे फक्त जे मेन सिटीज आहेत आपल्या ज्या मुख्य सिटीज आहेत त्यांच्यामध्येच त्यांची एक्झाम होणार आहे. तर ज्यांनी एक्झामसाठी फॉर्म भरलेला होता आणि जे विद्यार्थी बऱ्याच आतुरतेने वाट बघत होते, मी जेव्हा पण व्हिडिओ बनवायचो प्रत्येक आपल्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये असायचं की जी-एम-सी धुळे एक्झाम डेट कधी आहे, तर मी तेव्हा पण रिप्लाय देत होतो तुमचा. आणि आता शेवटी एक्झाम डेट आलेली आहे तुमची. तर हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं याबद्दल माहिती झाली. आणि नेक्स्ट बघा, जी-एम-सी रिलेटेड दुसरी एक होती आपली जी-एम-सी नागपूर. तर जी-एम-सी नागपूरची पण एक्झाम झालेली आहे. याची एक्झाम आपल्याला माहिती आहे की एक 26 तारखेला होती, 26, त्याच्यानंतर 28 आणि आता एक शेवटचा जो पेपर झालेला होता त्याच्यामध्ये गॅप्स होते आणि 4 सप्टेंबरला एक्झाम झाली होती. आणि आता एक्झाम होऊन जवळपास आपल्याला माहिती आहे की 1 वीकपेक्षा जास्त झालेला आहे. जर पहिली डेट पकडली 26 तारखेची, तर 2 वीकपेक्षा जास्त टाईम होत आहेत. म्हणजे आपल्याला 1 ते 2 आठवडे इथे झालेले आहेत. पण सध्या तरी निकाल संदर्भात कुठलीही अपडेट नाही. तर याला आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, जर तुम्हाला निकाल लवकर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एकजूट होऊन काय करायचं आहे, तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कॉल मोहीम राबवा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी काय करायचं, आपल्या ही जी भरती आहे जी-एम-सीची, ही जिल्हा निवड समिती मार्फतच होत आहे. तर तुम्ही जिल्हा निवड समितीमध्ये जे काही त्या संबंधित अधिकारी आहेत तिथं तुम्ही कॉल लावू शकता, किंवा जी-एम-सीचा जर तुम्हाला जी-एम-सीच्या वेबसाईटवरती गेले तिथे पण तुम्हाला जी-एम-सी नागपूरच्या वेबसाईटवरती जा, तिथे पण तुम्हाला नंबर मिळून जातील. त्या नंबरवरती कॉल करा आणि निकाल लवकरात लवकर लावण्याची विनंती करा. कारण बघा, आता जर निकाल लवकर लागला नाही तर आपल्याला माहिती आहे की आता पुढच्या महिन्यामध्ये इथे निवडणुका लागणार आहेत. आणि एकदा निवडणुकीच्या तुमचे आचारसंहितेमध्ये जर तुमची अडली भरती, तर मग समजून जा डायरेक्ट तुमचं आता नवीन वर्षातच हे सगळं काम होईल. म्हणून ज्यांना वाटते की निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे, IBPSने एक्झाम घेतलेली होती, तर तुम्हाला प्रयत्न इथे करावे लागतील. तरी तुम्हाला अपडेट द्यायची होती. तुम्ही काय करायचं आहे, आपले नंबर मी ऑलरेडी आपल्या टेलिग्रामवरती पण मेसेज टाकलेला आहे, त्याच्यामध्ये नंबर्स असतील. मी तुम्हाला तो मेसेज पण दाखवतो बघा. आज मेसेज टाकलेला होता मी, त्याच्यामध्ये बघा हे नंबर आहे. जी-एम-सीचा पेपरहून आता 1 वीकपेक्षा जास्त वेळ झालेला आहे आणि हे नंबर आहेत. या नंबरवरती तुम्ही कॉल करा. ही संपूर्ण माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. इथून नंबर घेऊन तुम्हाला कॉल करायचा आहे. तर बघा मित्रांनो, हे दोन्ही अपडेट कव्हर झालेले आहेत आणि जी-एम-सी धुळेसाठी खूप सुंदर चान्स आहे. तुमच्याकडे खूप कमी फॉर्म आलेले याच्यामध्ये आणि कॉम्पिटिशन पण खूप कमी असणार आहे, कमी फॉर्म असल्यामुळे. आणि IBPS एक्झाम घेत आहे, तर ज्या पद्धतीने IBPSने जी-एम-सी नागपूरसाठी हार्ड पेपर घेतलेला होता, त्याची तुम्हाला माहिती आहे की जी-एम-सी नागपूरची लेवल हार्ड होती. तर या प्रकारेच तुम्हाला जी-एम-सी धुळेचा पण पेपर बघायला मिळेल. त्याच्यासाठी तुम्हाला रेडी राहायचं. जास्तीत जास्त जे काही तुमची जो विषय तुम्हाला कठीण वाटतो त्याच्यावरती जास्तीत जास्त फोकस करा. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. याच्यामध्ये काही एक्स्ट्रा माहिती जर सुटली असेल किंवा काही जास्त माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. थँक यू व्हेरी मच.